अमृत, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी सह सर्व समाज घटकांच्या सर्वसमावेशक विकास या कार्यक्रम खर्च करता एकूण 43,036 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता मी पंचामृतापैकी तृतीय अमृताकडे वळतो। तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास। जेव्हा देश 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे झेप घेतोय तेव्हा महाराष्ट्राने सुद्धा त्यात 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा वाटा उचलण्याचे ठरवले आहे। सन 2028-29 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पन्नात 14.2% 20% इतकी झेप घेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर आमचा भर आहे। यातून राज्याचा समग्र विकास साध्य होणार आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 88% काम पूर्ण झाले आहे। यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर 22 मध्ये झाले आहे। फेब्रुवारी 2023 पर्यंत 10 लाख वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे। आता या महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजा नोड पासून शेगाव पर्यंत चौपदरी महामार्ग बांधण्यात येईल। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी असा नागपूर गोवा शीघ्र संचार तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई ही शक्तीपीठे जोडली जाणार आहेत। ओंड्या नागनाथ परई वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंगे, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माईचे पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही तीर्थक्षेत्रेही जोडली जातील। हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव अशा 6 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग मराठवाड्यातील अर्थकारणाला भक्कम पाठबळ देईल। वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या विकासाला सुद्धा यातून एक मोठी चालना मिळेल। या प्रकल्पावर 86,300 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुमारे 27,000 कोटी रुपये खर्चून पुणे रिंग रोडचे काम सुरू आहे। सन 22-23 मध्ये 1,000 कोटी रुपये त्याला देण्यात आले आहेत। यावर्षी भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकच्या बांधकामासाठी 6,695 कोटी रुपये सुधारित किमतीस मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचे 60% काम पूर्ण झाले आहे। विरार ते अलिबाग हा 126 किलोमीटर लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका मल्टी मॉडेल लिंक ही अनेक राष्ट्रीय महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई पारबंदर प्रकल्प, दिल्ली मुंबई राखीव माल वाहतूक मार्गिका आणि रेवस बंदराला जोडणारी महत्वाची मार्गिका आहे। यामध्ये बस जलद वाहतूक, मेट्रो रेल्वे, पाणी पुरवठा वाहिनी, वायू वाहिनी, सांडपाणी वाहिनी या सर्व बाबींचा समावेश आहे। प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 40,000 कोटी असून सविस्तर प्रकल्प अहवाल व वित्तीय आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी या